मुतखडा हा सगळ्यांच्या परिचयाचा झालेला आहे. आता सरासरी बघितला 30 ते 50 वर्षाचे जो वयोगट आहे त्या वयोगटात जवळजवळ 80% लोकांना मुतखडा आहेच. आणि ह्याचं काय दुखणं असतं हे प्रत्येकाला माहिती आहे. लोक असा विचार करत नाहीत की मुतखडा म्हणजे कसं आहे, मुतखडा झाला की सगळेजण सगळे इलाज करतात. सोनोग्राफी करतात, पेन किलर खातात, ऑपरेशन करतात, वर्षातून 2-2 वेळा ऑपरेशन करून घेतात, तर सुद्धा मुतखडा त्यांना आहेच. आरोचं पाणी पितात मुतखडा होणे म्हणून, काही फरक पडत नाही, तरी पण त्यांना मुतखडा होतोच. तर असं वाटत नाही की आपल्याला निसर्गानं जे काय दिलं आहे त्याचा उपयोग करून आपल्याला ह्या मुतखड्यापासून सुरक्षितता मिळण्यासाठी आपण काय करतो? काही करत नाही. तर नमस्कार, मी शेतकरी या चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत करतो. आजचा विषय आहे मुतखडा, किडनी स्टोन. तर आपल्याला किडनी स्टोन म्हणजे मुतखडा होऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे? जुनी माणसं जी आहेत त्यांना कोणालाही मुतखडा झालेल्याचं तुम्हाला माहिती आहे का? बघा, कुणाला सुद्धा माहीत नाही. मुतखडा काय असतो हे सुद्धा माहीत नाही. कारण ती लोक वर्षात ज्या ज्या वेळेला जे सिजनेबल पिकं असतात त्या पिकातलं त्यांनी प्रत्येक पिकाचा आस्वाद घेतात. प्रत्येक धान्याचा, प्रत्येक आहाराचा त्यांनी उपयोग करून घेत होते. पण आता तसं राहिलं नाही. वडापाव, पिझ्झा, बर्गर सगळं करतात आणि आरोचं पाणी पितात, काही फरक पडत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? मुतखडा होऊ नये म्हणून आपण ती पीक खातो, पण ते चुकीच्या पद्धतीने खातो. ते पीक म्हणजे कसं आहे? मक्का, देशी मक्का. देशी मक्याचं जे केसर असतं तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, हा देशी मक्का आहे, स्वीटकॉर्न नाही. आपण काय करतो? हे सोलतो, आणि शिजवून खातो, बरोबर आहे? कुकरमध्ये खातो. पण आपल्याला तसं नाही करायचं. ही जी केसर आहे ह्या केसरा सकट हे कणी शिजवायचं आहे, आणि तेही पाण्यात, कुकरमध्ये नाही. आपल्या पोटात या केसराचा अर्क गेला पाहिजे. आता मका हे पीक बारमाही पिकतं, त्यामुळं जिथं कुठं देशी मक्का शक्यतो मिळेल ती कणीस केसरासकट शिजवून ती कणीस खायचं आहे. आणि जे शिजलेलं पाणी असतं 1 ग्लास पाणी प्यायचं. असं ज्या ज्या वेळेला तुम्हाला वर्षातनं 2-3 वेळा जर शक्य होत असेल, आणि शक्यतो तेवढं कराच, तर मुतखडा व्हायचा संभव 99% कमी येतो. जुनी माणसं तशीच करायची. सिजनेबल मक्का आला की मोडायची, शिजवायची. कुकर नव्हते, कुकर नाही, काही नाही, चुलीवर पातेलं ठेवायचे, त्यात कणसं घालायची, खायची. केसरं काढली काय नाही काय तशीच खायची. त्यामुळे त्यांना मुतखडा काय असतो हेच माहीत नव्हतं. आत्ताची लोक अगदी व्यवस्थित सोलून करून चकोट करून खातात आणि ती मुतखड्याला मुकलेत. तर याचा तुम्ही जरूर वापर करून बघा. मुतखडा होऊ नये म्हणून शक्यतो हे खाण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्ही सिटीत राहत असाल तर बाजारात तुम्हाला कुठे जर कणसं मिळाली तर तुम्ही ही सोलून घरला नेऊ नका. आपल्या घरात जनावर नाहीत म्हणून हे पाला टाकून द्यायचं, हेच एवढं घेऊन यायचं, असं नका करू. पाल्यासकट कणीस आणा, सोला आणि केसरासकट शिजवा. ह्याचा अर्क पोटात जाऊ दे, तुम्हाला 99% मुतखडा होण्याचा संभव राहत नाही. नमस्कार मित्रांनो, इथून पुढं माझ्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. चांगल्या नवीन माहितीसाठी